नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. माझ्याबरोबर माझे गुरुवर्य सदानंद महाराज. आजपर्यंत असंख्य दत्तभक्त गाणगापूरला जाऊन आले. अनेकांची जाण्याची इच्छा आहे, पण गाणगापूरला नक्की काय आहे हे अनेक भाविकांना तिथं जाऊन आल्यावर सुद्धा लक्षात येत नाही. 22 डिसेंबरला गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, जे दत्तात्रेयांचे दुसरे अवतार, त्यांचा जन्मदिवस आहे. त्या जन्मदिवसाचं महत्त्व, गाणगापूरला काय आहे आणि आपण भाविक भक्तांनी या पवित्र दिवसापासून म्हणजे 22 तारखेपासून कोणती सेवा करायची, त्याबाबत मी माझ्या गुरुवर्यांना विचारलं. ते म्हटले आपण सगळ्या भाविकांना याबद्दल थोडी माहिती देऊ. तर गुरुवर्य, मी आता सांगितल्याप्रमाणे आपण थोडी माहिती जर भक्तांना दिली तर त्याचा उपयोग होईल. नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. सर्व दत्त भक्तांना नम्रपणे आम्ही दोघंही कळवितो की उद्या मंगळवार 22 डिसेंबर म्हणजे पौष शुद्ध द्वितीया या शुभ दिवशी द्वितीय दत्तावतार श्रीमंत नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची जयंती दिवस म्हणून सगळा जगभर प्रसिद्ध आहे. वास्तविक आपल्याला माहिती आहे की श्रीपाद श्री वल्लभ श्रीमंत नरसिंह सरस्वती, या अगोदर दत्तात्रय, ब्रह्मा विष्णू महेश, तर दत्तात्रेयांचा हा द्वितीय दत्तावतार आहे. आपण दत्त जयंती साजरी करतो. दत्त जयंती सर्व संपूर्ण भारतात जगात साजरी होते. त्या पद्धतीनं श्रीपाद श्री वल्लभ जयंती साजरी होते. त्याच पद्धतीनं पौष शुद्ध द्वितीयेला श्रीमंत नरसिंह सरस्वती म्हणजे द्वितीय दत्तावतार श्रीमंत नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा जन्म कारंजे क्षेत्री झाला. ह्याच्यानंतर पुढे अतिशय बालपणातच महाराज जन्मताच महाराज ओंकार शब्द उच्चार केले आणि नंतर मग महाराजांनी ओंकार शब्दच उच्चार करत राहिले. हा विषय जो सर्व आहे हा महाराजांच्या संपूर्ण परमेश्वरी पूर्णत्वाची साक्ष म्हणून ओळखला जातो. की नंतर मौंजी बंधन, त्यानंतर चारी वेदांचं पठण, अतिशय लवकर म्हणजे 7व्या वर्षीच महाराजांनी संपूर्ण पुढं आईला उपदेश करून काशी क्षेत्री प्रयाण आणि संन्यास मार्ग स्थापनार्थ महाराज जगभर फिरले. ते द्वितीय दत्तावतार श्रीमंत नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची जन्मदिवस, यांची जयंती श्रीमंत नरसिंह सरस्वती जयंती पौष शुद्ध द्वितीया म्हणजे उद्या मंगळवार दिनांक 22 डिसेंबर रोजी सर्वजण सगळीकडे साजरी करतात. आपल्याला विशेष करून सांगायचं म्हणजे या महाराजांचं वास्तव्य काशी क्षेत्री, परळी वैजनाथ या क्षेत्री, त्यानंतर श्री क्षेत्र औदुंबर या ठिकाणी चातुर्मास 12 ते 13 वर्ष दत्तगुरु नरसिंह सरस्वती वाडीला राहिले आणि यानंतर सर्वात जास्त वास्तव्य श्री क्षेत्र गाणगापूर सिद्धभूमी या ठिकाणी प्रत्यक्ष अवतारात राहून महाराजांनी अतिशय मोठे त्या ठिकाणी त्यांच्या परमेश्वरी पूर्णत्वाचे दाखले दिले. आपण चमत्कार म्हणू शकत नाही. तर महाराजांची प्रत्यक्ष साक्ष त्या ठिकाणी गाणगापूर सिद्धभूमीमध्ये आपणा सर्वांना येते. आणि ज्या वेळेला महाराज या ठिकाणून श्रीशैल यात्रेला गेले त्याला त्यांनी आपल्या भक्तमंडळींच्या कल्याणासाठी प्रत्यक्ष गाणगापूर क्षेत्रामध्ये निर्गुण पादुका ठेवल्या. या पादुकांना निर्गुण पादुका असं म्हणतात. हे आजही भक्तांना, फार थोड्या भक्तांना कल्पना आहे. आजही देवळात जातात. गाणगापूर क्षेत्रामध्ये जो निर्गुण मठ आहे या मठामध्ये महाराजांनी भक्तांच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी भक्तजन कल्याणार्थ निर्गुण पादुका या गाणगापूरच्या निर्गुण मठामध्ये ठेवल्या. निर्गुण मठामध्ये असं कुठलंही क्षेत्र जगामध्ये नाही की जिथं प्रत्यक्ष परमेश्वराने आपल्या प्रसादरूपी पादुका ठेवलेले आहेत. गाणगापूर क्षेत्र हे त्यासाठी अतिशय जागृत म्हणून प्रसिद्ध आहे, सिद्धभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. गुरुचरित्रामध्ये महाराजांनी जे अभिवचन दिलेलं आहे की मठी ठेवितो निर्गुण पादुका, ह्या त्या निर्गुण पादुका ज्याच्या दर्शनाने ऐक दारिद्र्य क्षणात नष्ट होते,
पारलौकिक कल्याण होते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. असा हा शुभ दिवस म्हणजे पौष शुद्ध द्वितीया हा महाराजांचा जन्मदिवस आहे. त्यानंतर महाराज संपूर्ण कार्य करून श्रीशैल यात्रेला गेले. सर्व भक्त मंडळींना सांगायचं एवढंच आहे की उद्या हा शुभ दिवस 22 तारखेला आहे. आपण या दिवसापासून श्रीमंत नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची सेवा अत्यंत निर्मळ अंतःकरणाने सुरू करावी. आपल्याला काही कमी पडणार नाही. महाराजांचं अभिवचन आहे की निसंशय आणि अनुतप्त अंतःकरणाने आपण भक्ती करा. आम्ही वारंवार आमच्या व्हिडिओतून सर्व भक्त मंडळींना तेच आवाहन केलं की आपण नामस्मरण करा, अनुतप्त अंतःकरणाने महाराजांची भक्ती करा. आपल्याला कधी काही कमी पडणार नाही. तर हा उद्याचा असा शुभ दिवस आहे. सर्व भक्त मंडळीने या दिवशी नामस्मरण सुरू करावं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ज्यांना स्वामींचं करायचं असेल त्यांनी श्री स्वामी समर्थ हाही जप केला तरी त्यांनाही तेच पुण्य आहे. नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जप म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा दत्तात्रेयांचा सिद्ध मंत्र आहे. याला कुठल्याही पद्धतीनं त्रास होणार नाही. भक्तांनी याची सुरुवात करावी आणि आपल्या आयुष्यामध्ये संपूर्ण गुरु महाराजांची कृपा प्राप्त करून घेण्याचा आहे. ही सुवर्ण संधी ही या तारखेला श्रीमंत नरसिंह सरस्वती जयंतीच्या दिनी येत आहे. म्हणून आवर्जून सर्व भक्त मंडळींना कळकळून विनंती करीत आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.